नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. वृत्त, मराठी वृत्त आणि छंद या जरा कठीण वाटणाऱ्या विषयावर आजची आपली तासिका होणार आहे. तर लक्षपूर्वक या ठिकाणी आपण ही तासिका अभ्यासायची आहे. सुरू करूया आपण आजची आपली तासिका. प्रश्न क्रमांक 1 आहे, मना सज्जना भक्ती मार्गेची जावे या पंक्तीतील वृत्त ओळखायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. मालिनी, भुजंगप्रयात, शिखरिणी आणि चौथा आहे वसंत तालिका. तर या ठिकाणी भुजंगप्रयात हे आपलं याचं योग्य उत्तर असणार आहे. या पंक्तीमध्ये 12 अक्षरे असून य य य य हे गण आहेत जे भुजंगप्रयात वृत्ताचे लक्षण आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2, पुढीलपैकी कोणत्या वृत्तात प्रत्येक चरणात 19 अक्षरे असतात आणि 12व्या अक्षरावर यती असते? तर लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक चरणामध्ये 19 अक्षरं असतात, तो असतो शार्दूल विक्रीडित. हे वृत्त आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी शार्दूल विक्रीडित हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तिसरा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी मात्रा वृत्त कोणतं? शिखरिणी, पृथ्वी, वसंतालिका आणि आर्या. तर पर्याय क्रमांक डी आर्या हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. कारण का आर्या हे मात्रा वृत्त असून याच्या पहिल्या आणि तिसऱ्या चरणात 12 मात्रा असतात, म्हणून याला आपण मात्रा वृत्त असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक डी आर्या हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चौथा प्रश्न बघूया. न न म य य हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? तर लक्षात ठेवायचं, हे मालिनीचे गण आहेत. तर मालिनी वृत्तात 15 अक्षरे असून गणांचा क्रम न न म य य असा असतो. म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पाचवा प्रश्न बघा. मंदाक्रांता या वृत्तातील यती कितव्या अक्षरावर असते? तर या ठिकाणी 4थ्या आणि 10व्या अक्षरावर या यती असतात. यती म्हणजे काय, तर त्या ठिकाणी थांबे असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. तर 4थ्या आणि 10व्या मंदाक्रांता या यती ज्या असतात त्या 4थ्या आणि 10व्या अक्षरावर असतात. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 6वा प्रश्न बघा. ज्या अक्षर गण वृत्तात म र भ न य य य असे 21 अक्षर येतात त्या वृत्ताला काय म्हणतात? तर या वृत्ताला सगधरा असं म्हणतात. बघा, सगधरा अवघड जर उच्चारायला. सगधरा वृत्तामध्ये 21 अक्षरे असून म र भ न य य य असे गण असतात. म्हणून या ठिकाणी 21 आणि या ठिकाणी जे गण आहेत म र भ न य य य हे गण लक्षात ठेवायचे आहे. हे सगधराचे गुण आहेत. या ठिकाणी लक्षात ठेवा, हे वृत्त लक्षात ठेवा. चला, पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा 7वा प्रश्न बघा. दिंडी या मात्रा वृत्तात एकूण किती मात्रा असतात? तर लक्षात ठेवायचं, दिंडी या जे काही मात्रा वृत्त आहे यामध्ये एकूण 19 मात्रा असतात, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी 19 मात्रा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 8वा प्रश्न बघूया. ओवी आणि अभंग हे कशाचे प्रकार आहेत? तर ओवी आणि अभंग हे दोन्ही मराठीतील पारंपरिक छंद प्रकार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक बी छंद हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 9वा प्रश्न बघा. ज स ज स य हे कोणत्या वृत्ताचे गण आहेत? तर हे पृथ्वी वृत्ताचे गण आहेत. या वृत्तामध्ये 17 अक्षरे असून ज स ज स य हे या ठिकाणी याचे गण आहेत. म्हणून पर्याय क्रमांक ई पृथ्वी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10वा. आर्या वृत्तात दुसऱ्या चरणात किती मात्रा असतात? तर लक्षात ठेवायचं, आर्या वृत्तात दुसऱ्या चरणामध्ये 18 मात्रा असतात. म्हणून पर्याय क्रमांक सी 18 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न 11वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या गणात 3 अक्षरे गुरु असतात? तर असं म गण आहे, लक्षात ठेवायचं. म गणामध्ये 3ही अक्षरं गुरु असतात. म्हणजे ठिकाणी यस 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 लक्षात ठेवायचं आहे. चिन्ह बघा, यस यसचं चिन्ह आहे की नाही. जर उभी रेषा असेल तरी लघु जे असतात ना त्या लघु म्हणतात, लक्षात. लघु आणि गुरु. जर उच्चार छोटा असेल, ऱ्हस्व असेल तर लघु आणि उच्चार दीर्घ असेल तर गुरु. मग लघु लिहिताना उभी रेषा असते आणि गुरु लिहिताना यस सारखं चिन्ह असतं. चला, या प्रश्नाचं उत्तर म गण आहे. म गणामध्ये 3ही अक्षरे गुरु असतात. पर्याय क्रमांक बी. 12वा प्रश्न बघा. साकी या मात्रा वृत्तामध्ये एकूण किती मात्रा असतात? तर या ठिकाणी एकूण 28 मात्रा असतात. साकी वृत्तामध्ये प्रत्येक चरणात 28 मात्रा असतात. म्हणून पर्याय क्रमांक बी 28 मात्रा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 13वा प्रश्न बघा.
शिखरिणी वृत्तात यती कितव्या अक्षरावर असते म्हणजे थांबा कितव्या अक्षरावर असतो, तर या ठिकाणी 6व्या आणि 12व्या अक्षरावर असतो. या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. किती? 6व्या आणि 12व्या अक्षरावर. कारण शिखरिणीमध्ये एकूण 17 अक्षरे असून 6व्या आणि 12व्या अक्षरावर यती असते. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 14वा प्रश्न बघूया आपण. गण म्हणजे काय? बघा, गण याचं काय, तर गण म्हणजे 3 अक्षरांचा समूह. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, अक्षरगण वृत्तात लघु गुरु क्रमानुसार 3 अक्षरांचा जो गट केला जातो त्याला गण असं म्हटलं जातं. तर गण म्हणजे 3 अक्षरांचा समूह लक्षात ठेवायचा आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 15वा. पादाकुलक हे कोणत्या प्रकारचं वृत्त आहे? तर हे मात्रा वृत्त आहे. जसं दिंडी एक मात्रा वृत्त आहे तसं हे पादाकुलक हे सुद्धा मात्रा वृत्त आहे. आणि याच्यामध्ये एकूण किती मात्रा असतात? तर 16 मात्रा असतात. पर्याय क्रमांक ए मात्रा वृत्त हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 16वा प्रश्न बघा. लहान अभंगात किती चरण असतात? तर लहान अभंगात लक्षात ठेवायचं कधी 2 चरण असतात. लहान अभंगात किती असतात? 2 चरण असतात. म्हणून या ठिकाणी आणखी एक रेशील माहिती की पहिल्या चरणात 8 आणि दुसऱ्या चरणात 7 अक्षरे असतात. दोन चरण असतात. पहिल्या चरणात 8 आणि दुसऱ्या चरणात 7 अक्षरे असतात. पर्याय क्रमांक ए 2 चरण हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. अंजनी किंवा नववधू या वृत्तात किती मात्रा असतात? तर यामध्ये 14 मात्रा असतात. अंजनी किंवा नववधू या दोन्ही पण त्याला नावाने बोलवलं जातं. तर त्यामध्ये एकूण 14 मात्रा असतात. नववधू किंवा अंजनी लक्षात ठेवा 14 मात्रा असतात. तर पर्याय क्रमांक डी 14 मात्रा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 18वा प्रश्न बघा. त भ ज ज ग ग हे कोणत्या वृत्ताचे लक्षण आहे? तर हे वसंत तिलका वृत्ताचे हे काय लक्षण आहे. त्यामध्ये 14 अक्षरे असून त्याच्यामध्ये अशा प्रकारचे त भ ज ज ग ग असे गण असतात. म्हणून पर्याय क्रमांक ए वसंत तिलका हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न बघा. वृत्तात यती म्हणजे काय? तर विशिष्ट ठिकाणी थांबणे. मी म्हणतो ना, कविता म्हणताना जिथे थोडा वेळ थांबले जाते त्याला यती असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी विशिष्ट ठिकाणी थांबणे म्हणजे यती हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघूया. मोठ्या अभंगात तिसऱ्या चरणात किती अक्षरे असतात? तर लक्षात ठेवायचं मोठ्या अभंगाचं जे सूत्र आहे ते 8 8 8 6 असं आहे. म्हणून तिसऱ्या चरणात 8 अक्षरे असतात. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. ते मोठा अभंग जो असतो तो 4 चरणाचा असतो आणि लहान अभंग 2 चरणाचा असतो. म्हणून या ठिकाणी याचं सूत्र लक्षात ठेवायचं आहे. चला, पर्याय क्रमांक बी 8 अक्षरे हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 21वा प्रश्न बघा. ज्या अक्षरावर जोर दिला जात नाही किंवा जे उच्चाराला कमी वेळ घेते त्याला काय म्हणतात? तर लघु म्हणतात. मग अशीच आपण बघितलं. आणि ज्या अक्षरावर जोर दिला जातो आणि ज्याला उच्चाराला जास्त वेळ लागतो तो असतो गुरु. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला लघु विचारला आहे की नाही, कमी वेळ घेतो म्हणून लघु. पर्याय क्रमांक बी लघु हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा. कनका या शब्दाचं गण लेखन कसं होईल? बघा, आता क आणि न उच्चाराला आपल्याला कमी वेळ लागतो म्हणजे ते लघु आहेत. म्हणजे लघु लघु आणि गुरु. पर्याय कुठे मग? लघु लघु गुरु. तर सी पर्याय क्रमांक सी लघु लघु गुरु हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न. स गणाचं लक्षण काय आहे? तर स गणाचं लक्ष आहे अंत्यगुरु. स गणाचं रूप लघु लघु आणि गुरु म्हणजे अंत्य सगळ्या शेवटी काय असतो? अंत्याला गुरु असतो. म्हणून या ठिकाणी त्याला अंत्यगुरु असं म्हटलं जातं. आपण म गणाचं बघितलं तीनही त्या ठिकाणी गुरु 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 असतं. या ठिकाणी हे मात्र स गणाचं लक्षण आहे. तर सगळ्यात शेवटी काय असतो? गुरु मोठा असतो. म्हणजे त्या ठिकाणी लघु लघु आणि गुरु अशा प्रकारे त्याचं स्वरूप असतं. म्हणून पर्याय क्रमांक ए अंत्यगुरु हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला, पुढचा प्रश्न बघा 24वा. इंद्र वजा आणि उपेंद्र वज्रा इंद्र वज्रा आणि उपेंद्र वज्रा यांच्या एकत्रित मिश्रणातून कोणते वृत्त तयार होतं? तर ते उपजाती वृत्त तयार होतं. जेव्हा एखाद्या श्लोकात काही चरण इंद्र वज्राचे आणि काही चरण उपेंद्र वज्राचे असतात तेव्हा त्याला उपजाती वृत्त असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न बघा. सगधरा वृत्तातील अक्षरांच्या गणांचा योग्य क्रम कोणता? तर मगाशी आपण बघितलं म र भ न य य य हे या ठिकाणी सगधरा वृत्तात 21 अक्षरे असून हे जे आपण गण आहेत म र भ न य य य हे जे गण असतात. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 26वा प्रश्न बघा. ओवी या छंदात सामान्यतः किती चरण असतात? ओवीमध्ये 3.5 चरण असतात. हे लक्षात ठेवायचं आहे की नाही. ओवीमध्ये किती असतात? 3.5. आणि ओवी हे एक प्रकारचा छंद आहे हे लक्षात ठेवायचं. ओवी आणि अभंग हे दोन्ही छंद प्रकार आहेत.
तर या ठिकाणी ओवीमध्ये किती असतात? चरण 3.5. म्हणून पर्याय क्रमांक बी 3.5 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता याचं आणखी स्पष्टीकरण जर बघितलं तर पारंपरिक ज्ञानेश्वरी तील ओवीमध्ये 3.5 चरण असतात, जिथे शेवटचा चरण अपूर्ण म्हणजे लहान असतो. चला, याचं उत्तर समजलं. पर्याय क्रमांक बी. 27वा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? भुजंग प्रयात वृत्तात येती नसते, चूक आहे. आर्या हे अक्षर गण वृत्त आहे, तर ते मात्रागण वृत्त आहे, म्हणजे हे बी चूक आहे. मालिनी वृत्तात 15 अक्षरे असतात, हे अगदी बरोबर आहे. मालिनीमध्ये 15 अक्षरे असतात, हे विधान सत्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 28वा प्रश्न बघा. पृथ्वी वृत्ताचा यती कितव्या अक्षरावर येते? तर 8व्या अक्षरावर येते. पृथ्वी या वृत्तामध्ये एकूण 17 अक्षरे असून 8व्या अक्षरावरती यती येते, म्हणजे या ठिकाणी थांबा येतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए 8व्या हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न. गुरु अक्षराच्या किती मात्रा मोजल्या जातात? तर गुरु म्हणजे मोठा आहे की नाही, जास्त उच्चाराला वेळ लागतो. 2 मात्रा मोजल्या जातात, म्हणून पर्याय क्रमांक ए 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न. ज्या अक्षरावर अनुस्वार असतो किंवा ज्याच्या पुढे विसर्ग, म्हणजे जसं अहा आहे की नाही, त्याचे 2 आपण त्याला कोलन, इंग्लिशमध्ये कोलन म्हणतो, किंवा त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, अपूर्ण विराम असं म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी ते जे असतं त्याला आपण विसर्गसुद्धा म्हणतो. तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जर असलं तर त्या ठिकाणी त्याला काय मानले जातात? तर ते गुरु मानले जातात. लक्षात, त्याचे 2 धरले जातात. म्हणून अनुस्वारयुक्त किंवा विसर्गयुक्त अक्षरे नेहमी गुरु मानली जातात. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. या ठिकाणी वृत्त आणि छंदावरची आपली तासिका होती. थोडं वृत्त लक्षात ठेवण्यासाठी कठीण आहे थोडे, पण बघा 2-3 वेळेस जर सराव केला आणि जर यातलाच एखादा प्रश्न आला तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि या प्रश्नाच्या बाहेरचे प्रश्न येणार नाहीत, हे देखील एक माझा जो काही एक्सपिरियन्स आहे तो सांगतो. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचा 1-2 वेळ चांगला सराव करा, नक्कीच तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तर या ठिकाणी व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ, मागचे जुने व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आपल्या चॅनलला आपण प्लेलिस्ट बनवलेले आहेत विषयानुसार, त्यानुसार तुम्हाला ते बघायला मिळतील. चला, या ठिकाणी आता थांबतो पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.